हाय गाईज, शिफ्टिंगमध्ये हा माझा दुसरा ब्लॉग असणार आहे. मी सगळी माझी कपड्यांची पॅकिंग करून घेतली होती. ऑलमोस्ट एक वॉर्डरोब माझं रिकामं झालं आहे, ते मी नंतर तुम्हाला दाखवेलं. आज मी करणार आहे माझे सगळे घरातले बाकीचे ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं पॅकिंग करून. मी आज ऑलमोस्ट बरंचसं सामान म्हणजे कपडे आणि भांडी जे आहेत ते आम्ही शिफ्ट करून घेणार आहोत आणि नंतर उद्याला आम्ही सगळं जे कबर्ड वगैरे फ्रीज वॉशिंग मशीन हे सगळं जड सामान असेल ते आम्ही उद्या शिफ्ट करू. द मेन रिझन इज बिंग हा फ्लॅट चेंज करण्याच्या मागचा जो हेतू आहे तो असा की इथे मागे कन्स्ट्रक्शन चालू आहे. मी तुम्हाला दाखवते. हे जे काही मशीन आहे त्याचा खूप प्रचंड आवाज होतो आणि तुम्ही बघू शकता हे बरंच मोठं कन्स्ट्रक्शन आहे. हे काम त्यांचं राहिलं आहे. यासाठी अजून 2 बिल्डिंग व्हायच्या आहेत, तर अजून 1.5-2 वर्ष याला लागतील. म्हणून बॉक्समध्येच करू ना, माझ्या ते एका बॉक्समध्येच येऊन जाईल ते. ठीक आहे, दुसरा पण आहे बॉक्स. तो बॉक्सचं मला त्याला ते आपण लावणार आहेत का? तर मी या सगळ्या काचेच्या गोष्टी जेवढ्या आहेत घरात तेवढ्या सगळ्या या बॉक्समध्ये पॅक करून घेणार आहे. हा पण आहे बॉक्स आणि ते दोन्ही बॉक्सला खालनं टेप लावलेली आहे. थर्माकोल पण आहे, याच्या आतमध्ये पण आहे थर्माकोल आणि हे पण आहे. थर्माकोल टाकलं तर ते उलट स्पेस घेईल जास्त असं मला वाटतं. तर आपण डायरेक्ट हे यूज करू शकतो, नाही तर मग डायरेक्ट ठेवून देऊ. खाली टाकून ठेवतो ना याच्यामध्ये पण ते आपल्याला कट करावं लागेल. यातलं हे आहे, बघते मी. काकडीने होईल. हे स्पॉन्जसारखं मी शिफ्टिंगच्या वेळी जरा सांभाळून ठेवलेल्या गोष्टी आहेत. तर याचं म्हणणं आहे की मी हे यूज करावं म्हणजे काचेच्या गोष्टी काही डॅमेज नाही होणार. बघते. ठीक आहे, तर मी इथे असं हे लावून घेतलं आहे. पॅकिंग मला मी ज्या IKEAचे बॉल्स वगैरे घेतलेले त्यासोबत मिळाली होती, तीच मी यूज करते. तर या बॉल्ससोबत मला ती पॅकिंग मिळालेली. खूप सुंदर बॉल्स आहेत, मला फार आवडतं. चाव्या मीही ते चाव्या कसल्या आहेत?
कपाटाची वगैरे वरती येते. ठीक आहे. त्याच्यावर टाकून ठेव ना मार्करने कोणती चावी कसली आहे. म्हणजे आपण त्या कबडला 1 2 3 4 जसं टाकलं ना, कारण ते इंडिव्हिज्युअल बॉक्स परत खूप सारे वाढतील. मग त्यापेक्षा आपण एकाच बॅगमध्ये सगळे कॉस्मेटिक टाकून घेऊ. सॅकमध्ये टाकायचंय का? सॅकमध्ये नाही मिळणार मग ते नंतर. अशी मोठी बॅग असेल ना, पिशवी चालेल का? काढून आम्ही बरंचसं पॅकिंग केलं आहे इथे. हे बरंचसं पॅकिंग झालं आहे. उद्या जे पोर्टर आम्ही बुक केलं आहे ते येतील आणि सामान हे कुंड्या वगैरे किंवा जड सामान जे काही आहे ते सगळं नेतील. सो लास्ट सनसेट या बाल्कनीतला शेवटचा माझा सूर्यास्त मी बघते इथून. उद्यापासून मी दुसऱ्या घरी राहणार, तर ही खूप वेगळी फिलिंग आहे ॲक्च्युली. इथे सगळं अस्ताव्यस्त पडलं आहे. कबर्ड सगळे रिकामे केले हे आणि बेडरूममध्ये ऑलमोस्ट झालं आहे सगळं पॅकिंग. फक्त उद्या हे डिस्मॅन्टल करून आणतील आणि ही मोठी मॅट वगैरे सगळं तेच आणतील. आज आम्ही फक्त छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन जाणार आहोत. मला या घरातली ही एक गोष्ट आवडायची ॲक्च्युली. हा जो छान असा सूर्यप्रकाश येतो आहे संध्याकाळच्या वेळी, हा खूप मस्त वाटायचा. सी
आणि जे नवीन घर आहे तिथे हा एक प्रॉब्लेम मी फेस करणार आहे. आय डोंट नो व्हिडिओज माझे कसे बनतील तिथे, पण इथे मला खूप छान असे व्हिडिओज मिळायचे. म्हणजे काही मला एडिटिंग करायची गरज नाही पडणार जास्त. हे बघ, तिथं सगळं न्यायचं सामान असेल एवढं जमा नव्हतं, एवढं काही जास्त नाही. एकच दम होतं ना सगळं, तसलं खाली खाली बॅग हे